न्यू इयराक ट्युरिझम फुटबॉल कशें आशिल्लें? हाव इट हॅज बीन? Total data, we are still accumulating the data as far as to number of tourists are concerned. पण 2025 पहिले जाल्यार numbers have gone up. But let us not talk on the numbers. आम्ही ट्रान्सपोर्टाचो डेटा पळयलो जाल्यार number of vehicles coming into Goa has gone up. But I think we have to start looking at the type of tourists that have been coming in. Relook at the model, कित्याक शेवटी टुरिझम म्हणजे जरी डिपार्टमेंट असलें, इट इज अ इंडस्ट्री. टॅक्सीचो इशू, गार्बेजीचो इशू, आमच्या एनिमल हजबंड्रीचो आमचो कॅटल आनी स्ट्रे कॅटल आनी डॉग्स इशू, रोड्साचो थोडो पॉटल्स इशू, हे थोडे इन्फ्रास्ट्रक्चर आनी अदर इशूज पळयले, टावट्सांचो इशू. Although it comes to different departments, it comes as a collective responsibility of tourism. Tourist experience this. आणि कलेक्टिवली बेगीन करपाक जाय. मुख्यमंत्र्याकय बरो उलो मारला की बेगीन एक काबार करचे पडटले विशय, नाजाल्यार वारंवार टुरिझम इज अ इंडस्ट्री फॉर वीच गोवा द इकॉनॉमी सर्वायव्स. आम्ही कितलोय प्रयत्न केलो, सगळे स्टेक होल्डर जो पर्यंत प्रयत्न करना टू डू इट, स्वताचोच फायदो न्ही सगळ्यांचो फायदो जावचो हे तरेन पळयना. आय थिंक वी वील हॅव अप्स अँड डाउन्स. आणि ताच्या खातीर इन दीस कमिंग डेज वी हॅविंग अ मिटींग विथ ऑल द स्टेक होल्डर्स अगेन. एट दॅट टायम वी वील ऑल्सो टॉक अबाउट द डेटा कन्सर्न. बट tourism in the month of December has been quite okay, balanced म्हणपाक येता. नॉट समथींग वीच सावथाक पळयलें जाल्यार खूब बरें आशिल्लें, नॉर्थाक पळयलें जाल्यार मातशें अप्स एंड डाउन्स आशिल्ले. द स्पायरल्स हॅव बीन बिकॉज ऑफ तुजे एक सायडीक एपिसोड ऑफ बर्च वीच हॅपन डीड अफेक्ट अ बीट एज फार एज टुरिझम वॉज कन्सर्न. एंड सेकंडली द नंबर ऑफ फ्लायट्स ऑफ इंडिगो, 30% cut of flights has also affected the number of tourists coming down. At the same time, vehicles have gone up in terms of the normal transport which is happening. So वयर सकयल समज पळयलें जाल्यार ओवरऑल टुरिझम एक्झॅक्ट वीथ डेटा I will talk to you maybe in a couple of days in terms of numbers. पण December has been quite comfortable overall. ओके सर. आणि युनिटी मॉलाचो फाटल्या खूब दीस जाले प्रोटेस्ट चालू आहा. कालूय प्रोटेस्ट तांचो खूब मेगा प्रोटेस्ट जालो. सो तेजेर तुमचें कितें से? युनिटी मॉलाचो विशय सद्या कोर्टान आसा. 8 तारीख जावन मागीर उलयता. कित्याक ताजे पयलीं हांवें उलोवप योग्य नासतलें. थोडे इश्यूज जे कोणें विशय घेतल्या ते सगळे एक सांगूंक शकता हांव की युनिटी मॉल इज हॅविंग ऑल द परमिशन्स, एप्रिहेन्शन्स रेज्ड, किपींग तितलोच सरकार रिस्पेक्ट करता वेटलँडाक, तितलेच वेटलँडाच्या भायर बफर झोनाच्या भायर दवरिल्ली आसा. थंयच कुशीक वेटलँड आसा, थंय 150 मिटरान बिल्डिंगो येयल्या, आनी एक वेटलँड, आनी एक लेक, आनी थोड्यो गजाल्यो ज्यो आसा त्यो 8 तारखेच्या मागीर हांवें उलोवप म्हाका दिसता योग्य आसतलें. लेट द वर्डिक्ट कम, देन वी वील, इट इज बेटर मी टॉकिंग सब्जेक्ट बींग इन कोर्ट. सेकंडली पॉलिटिकली तो कोण उलयतले ताजेर हांव सद्या काय उलोवंक शकना. सो वेटलँडाचो इशू बा कांय ना थिंगा? बायोडायवर्सिटी, वेटलँड, TCP, खंयचे खंयचे डिपार्टमेंट्स आर कन्सर्न टू गीव परमिशन्स, ऑल हॅव टेकन परमिशन घेवनूच थंय केला. सायडीक जे बिल्डिंग्यो आयल्या चिमला गांवच्योच, चिमला पंचायती अंडरूच, थंय हो प्रकल्प येता. फक्त फरक कितें, हो सरकारी प्रकल्प. सो सरकाराच्या प्रकल्पाक अपोज आनी प्रायवेटाक अपोज जायना ह्या हातून हांव सद्या उलोवचो ना. पूण योग्य टायमार 8 तारीख जावनी, देन वी वील टॉक अबाउट इट. पीपल वॉन्ट ऑपॉर्च्युनिटीज ऑफ जॉब, सेल्फ एम्प्लॉयमेंट. आनी जेन्ना मनीस तयार करूंक, सरकार तयार करूंक सोदता तेन्ना हे डायवर्जन ऑफ थिंग्स जे येतात. चिमला गांव वेटलँड आमी रिस्पेक्ट करता, एरिया तळें आमी रिस्पेक्ट करता, भोंवतणी एक्टिविटीज कितल्यो कोण कोण करता त्योय कळटल्यो. थोडे दीस रावात, कित्याक सगळे आमी वी डोंट वॉन्ट, आमकां शेवटी गोंयकारांचे हितूय पळोवंक जाय. सो एक पॉलिटिकल इशू घेवन मॅटर सबज्युडीज आसतना इट इज बेटर आय कमेंट लेटर. ओके. एका सायडीन आतां तुमी म्हटलें डिसेंबरान बॅलन्स असो टुरिझम आतां टुरिस्ट येयले, तुमी म्हटलें बजाचो इन्सिडंट जालो, आनी एक तसोच एक व्हिडियो व्हायरल जातालो की टुरिस्टांक हॅरेस करताले, हॅरेसमेंट. तेजेर तुमी आज कंप्लेंट फायल केल्या पुलीस. इट्स व्हेरी अनफॉर्च्युनेट की असले अनरुली इरिस्पॉन्सिबल बिहेवियर आशिल्ले टुरिस्ट गोंया येता, आनी आमी कंट्रोल करपाक म्हाका दिसता सक्षम आसपाक जाय इन दीस टायप ऑफ थिंग्स. जो एपिसोड जालो, जो व्हायरल जालो, one thing, this type of things will not be taken lying low. We have been very clear on this. We cannot control the behavior of unruly tourists at that particular time, but time to time जेन्ना असले एपिसोड आयिल्ले आसा, we have strongly acted on this. डिपार्टमेंटा तर्फे कंप्लेन वचून इमिजिएटली ताजेर एक्शन जावन त्या लोकांक हाडून योग्य तरेन, इट इज बेसिकली आउटरेजिंग द मॉडेस्टी ऑफ वुमेन. आमी सेफ एंड सेक्युअर बीच उलयता, सेफ्टी उलयता, विमेन उलयता, सोलो ट्रॅव्हलर येता,
आनी एक कोणी खंयच्या गांवचो एक मनीस येता हांगा आनी अनवॉन्टेड थिंग्स करता वीच गोवा इज नॉट नोन फॉर. आनी ह्या लोकांक लेणे देणे गोंयचें कांयच ना, पूण गोंयचें नांव खराब करून चल्लें. This will not be taken. I am personally looking into it, personally monitoring it, ensuring that Kalangut PI immediately takes these people into custody. And जे सेक्शनां लावपाक जाय ती म्हाका दिसता has to be very stringent to give a very clear example. आमी हे घेवन बसचे ना. Safety and security is a priority aspect and we will work on that. So tourism कडेन येवन कोण तरी येतलो, we welcome tourists. पूण अशें न्ही की हांगा यो आनी गोंयचें वातावरण अशे तरे ऑब्सीन जेस्चर्स कर आनी आउटरेजिंग ऑफ मॉडेस्टी ऑफ अ विमेन ट्राय करप. म्हाका दिसता सरकार मुख्यमंत्र्या कडेन उलयलां, योग्य आमी बसून काय घेवचे ना. कंप्लेन डिपार्टमेंटान मारल्या ऑन अ व्हायरल व्हिडिओ and we will ensure that action also is taken. Personally, I am looking into it and action will be taken on this type of tourists who are coming and behaving here. असल्या टुरिझमाक गरजूच ना आणि नाकाय बी. Sir, one more thing is that तुमचा जो फ्लायओव्हर आहे by when it would be completed? प्रोसेस कसो आसा? तुका जितली घाई आसा तितली आमकांय घाई आसा. तुका ओल्ड गोवा वचपाक तितलो वेळ लागता, आमकां तितलोच परवरी वचपाकूय वेळ लागता. सो थंय जे जाता तितलो आमी मुवमेंट वी एन्श्योर दॅट वी आर स्मुदनिंग इट आउट. एक आमी आतां पर्यंत ट्रॅफीक थंय खंय त्रास जावंक दिवना, पूण लास्ट 2-3 दीस 2 जानेवारीच्यान पयले जाल्यार वी आर ऑब्जर्विंग की सर्टन क्लोजर्स आर लिडींग टू सर्टन इश्यूज. वी आर मॉनिटरींग इट फॉर अ वीक. 8 दिसां भितर कशे इश्यूज जाता ते पळोवन सेटल जायना जाल्यार योग्य तरेन कितें चेंजीस करपाक जाय ते करतले. PWDक व्हेरी क्लियरली सांगिल्लें कितें करपाक जाय तें. आतां अजून पळय तें कित्याक करूंक पावना तुमी PWDक विचारात. कित्याक वी हॅड व्हेरी टोल्ड PWD इंजिनियर्स व्हेरी क्लियरली तुमी एक्स्ट्रा लेन ओपन करात, बाकीचे करात, मिनिमम लोकांक त्रास जावनी म्हणून. ते रोड ब्लॉक्स करून जायना. सो ताजे खातीर दे आर ट्रायंग मे बी अ मिडियम ऑफ बॅलन्स. Let them try it out for a week. After that, maybe if things are not going smooth, we will raise the issue and ensure that it is taken to a proper conclusion. खंयच्याच मनशाक, गोंयकाराक, परवरकाराक नाल्यार टुरिस्टाक आमचें काम चालू आसतना त्रास जावंक जायना. थोडो फ्लायओव्हर ताच्या खातीर डिले जाता आमी सांगलें वी वील डू इट. मुख्यमंत्र्यान ताका सांगलां विथ ऑल दीस चॅलेंजीस तुमी डिले म्हणटा नोव्हेंबर पर्यंत तुमी भायर सरपा जाय म्हणून. दे हॅव एक्सेप्टेड बाय नोव्हेंबर दे वील गो आउट एंड बाय डिसेंबर दे वील कमिशन दीस पर्टिक्युलर फ्लायओव्हर वीच वील गिव अ व्हेरी क्लियर मुवमेंट फॉर ट्रॅफिक. डेव्हलपमेंटा वेळार थोडो त्रास जाता, पूण आमी हो त्रास खूब मिनिमायज केला की एवरी 10 days वी आर मॉनिटरींग दीस इश्यूज एंड एन्श्युरिंग दॅट वॉट एवर इज रिक्वायर्ड इज डन. सो खंयच आमी काम चालू आसा हें ना, आमी आमचोय कंटिन्युअस मॉनिटरींग आसा. थिंग्स आतां रस्तो तुमी इतले दीस पोटोल म्हणून सांगलें, आमी हॉटमिक्स करून काडली. तुमी तें घेवपाक जाय की हॉटमिक्स केली, तुमी सांगिल्लें तें केलें. सो गव्हर्मेंट इज किपींग अ क्लियर इयर. बाब दिगंबर कामतीन इन्स्ट्रक्शन दिल्ल्या प्रमाणे आनी आमचे फॉलोअपान आनी मुख्यमंत्रीच्या रिव्ह्यूआन आमी जे विशय घेतिल्ले ताजेर सोल्युशन्स मेळटात. सो आय थिंक वी नीड टू एन्श्योर दॅट वी वर्क टुगेदर कलेक्टिवली टू आन्सर द सोल्युशन्स ऑफ पीपल हू हॅव बीन कॉम्युटिंग इन दीस एरिया. डिसेंबरा 26 पयलीं तांणी करून दिता असेंब्ली इलेक्शना पयले. हय. सो आतां लोकां मदीं फियर आहा की तो रोड क्लोजर जावपाचो आहा, तितून आमकां खूब त्रास जातले. सो आतां तुमचें म्हणणें हो क्लोज जावचो ना सद्या पर्यंत. रोड क्लोजर तांणी 2 तारखेक जो दिला त्या क्लोजराच्या हातून रिव्ह्यू वी आर पर्सनली लुकींग एट इट वॉट इज एक्झॅक्टली कमिंग आउट ऑफ इट. समज लोकांक आतां एप्रिहेन्शन जें आसा तें खरेंच जाता वी वील एन्श्योर दॅट इज ओपन अप अगेन. सो लोकांक त्रास जाता आनी आमी ते अलाव करप योग्य न्ही. लोकांची कळ समजून आमी एक्शन घेवपाक जाय. जे डिपार्टमेंटाक सांगिल्लें PWDक नवे रस्ते ओपन कर ते तुमी पयले आसतले, जे करूंक मेळटा तांणी करूं ना. कित्याक करूं ना तांकां विचार. पूण ते योग्य तरेन ओपन केल्ले हायवे कॉन्ट्रॅक्टरान जाल्यार म्हाका दिसता आतां ती गरजूच नाशिल्ली हें करपाक. वेरेवेर वी हॅव टू कॉपरेट सपोर्ट वी आर सपोर्टेड दॅम. बट जंय लोकांक त्रास जातलो वी वील एन्श्योर दॅट दील नीड टू रिव्यू थिंग्स फॉर डिसिजन्स दे आर टेकिंग विदाउट कन्सल्टींग द लोकल पंचायत ऑर द लोकल MLA. सो आमकां एटलिस्ट वी हॅव टोल्ड दॅम बाबा अशे तरेन करात. ते एकदम वेगळी पार्ट घेता. दे शूड जस्टिफाय वाय दे आर डुईंग इट, हाव दे कॅन डू इट. यू कॅन कंजेस्ट अ एरिया जस्ट बिकॉज यू थिंक यू कॅन डू इट सिटींग इन वन AC कॅबिन इन पेंजीम. ते जायना, तें काम करचें पडटा. सनबर्नाचो कितलो इफेक्ट पडलो टुरिझमाक? म्हाका दिसना. कशें आतां एरिया वायज पळयलें जाल्यार सनबर्न जावं बाकीचे इव्हेंट रामणकराचें फेस्त पळय. रामणकराचें फेस्त एट्रॅक्टेड डॉमेस्टीक एज पर इंटरनॅशनल टुरिस्ट. बाबजी धारोलकरांचें तें फेस्टिवल मागयल्लें करपाक आमी केलें. Year end you had a lot of tourists coming in. I think we have to get out of the box and stop depending on things which have not been म्हणजे गोंय डिपेंडंट केन्नाच जावना आनी आमी डिपेंडंट रावंक जायना.
नवे आयडियाज, आउट ऑफ द बॉक्स आयडियाज नीड टू कम इन टू जस्टिफाय न्यू थॉट प्रोसेसीस एंड फॉर टुरिस्ट टू कम एंड एक्सप्लोर बेटर. पूण मायकल म्हणटा सनबर्नाची गरज आसा आमकां. आपणाक जाय जाल्यार आपूण थिंगा व्हरोंक शकता. पयलें आहलें पळय थिंगा हांव कितें म्हणून ते सनबर्नाक लागून टुरिस्ट मातशे कमी आहा म्हणटा. सनबर्नाची गरज आसा. तूं म्हणटा न्यू आयडियाज, तो म्हणटा सनबर्न. सगळ्या आमदारांक सगळ्या लोकांक हक्क आसा आपले विचार मांडपाक. कोळंगुटे हांवें 1 वर्स पयलीं सांगिल्लें, शेकवालो आसूं नाल्यार बाकीचे, इट इज टुरिजम आमी प्रमोट करपाक ऑल आउट वता. शेकवाल्यांक पयलीं जाय आशिल्ले शेक दिले, तांकां कितें इज ऑफ डुईंग बिजनस जाय केले, थंय धंदे चलोवपाक कितें बरें तांकां आमच्या कडल्यान जाय दिलें. आतां तें वातावरण थंयच्यान बदलतलें जाल्यार ते टुरिस्ट समज येता तरी ते बदलतले. तांणी बदलपाची गरज आसा एज फार एज पीपल अंडर कलंगूट आर कन्सर्न. कलंगूट पंचायत वीच कॉन्स्टिट्यूट्स ऑफ बागा कलंगूट एरिया, थंय तसले अनरुली टुरिस्ट जावन जेन्ना वता तें बंद करपाक तितलोच स्टेक होल्डरांचो आमकां उलो जाय. एकामेकाक ब्लेम गेम करून कांयच सपोर्ट कांय सोल्युशन ना ताका. ताच्या खातीर जो सावथाक वता तो टुरिस्ट, नाल्यार मोरजे वता तो टुरिस्ट, नाल्यार पणजे येता तो टुरिस्ट इज हॅपी. एंड वाय इज ही हॅविंग द पीपल वर स्टेक होल्डर्स हॅविंग इश्यू ओनली इन दॅट बेल्ट. आय एम आस्किंग यू दीस क्वेश्चन. शेकवाल्यांक धंदो चलोवपाक सावथाचो म्हणटा बरें चलयलें, नॉर्थाक म्हणटा मोरजे बरो चलयलो, कोळंगुटेच्याच बेल्टाक म्हणटा थोडो कमी पडले. कमी पडटा कारण क्वालिटी ऑफ टुरिस्ट इज ड्रॉपिंग इन दीस बेल्ट. वाय इट इज ड्रॉपिंग, वेदर इट इज सर्टन थिंग्स वीच नीड टू बी लुक्ड एट. हें आमी तेन्नाय सांगलें आनी आय हॅव सेड एज टुरिजम वी आर रेडी टू रिस्टोर द ग्लोरी ऑफ कलंगूट. जशें आमी भुरगेपणान कोळंगुटे वताले, आयच्या तारखेन लोकल कितले गोंयकार कोळंगुटे वता, तूं वता रे. सो थोडे प्रश्न आसता ते स्वता तांणी बसून चिंतन बैठक करपाक जाय. वी आर देर टू सपोर्ट. सो मायकलान चिंतचें सगळें. No, it's not Michael or anybody. Michael is the MLA. He is representing the constituency. But we have always been supportive to him. ताका खंय खंत आसा आमी सदांच सॉल्व केल्ली आसा. वॉटर स्पोर्ट्स इश्यूज घेतले, बीच क्लिनिंग घेतले, शेकांचे घेतले. वी हॅव सपोर्टेड. पयरचीच गोश्ट सांगता तुका, 30 तारखेक लोकल्स जे दिल्ले बीच क्लिनिंगाक, जे लोकल MLA तांणीच दिल्ले, ते एकदम ना जाले. नाच जाले. आतां पयलें रिकमेंडेशन येता की ते भुरग्यांक घे लोकल्स म्हणून काम करपाक, आनी इयर एंडाक हे भुरगेच ना जाता. जबाबदारी कोणाची? आनी मागीर तेच फोटो भायर सरता कोळंगूटचेच की हांगा गार्बेज पडल्या म्हणून. सो पॉलिटिक्स इज वन सायड, बट ऑन 30th रिकमेंडेड पीपल फ्रॉम लोकल्स हू आर देर एम्प्लॉयड अंडर द बीच क्लिनिंग एजन्सी झप करून ना जाता आनी थंय येत ना तेन्ना गार्बेज पडटलीच न्हय. तेच तूं फोटो काडटा आनी मागीर म्हणटा की बीच क्लिनिंग जायना म्हणून. हें योग्य न्हय. राजकारण करपाक आमी राजकारण करतले. आतां पर्यंत आमी वी आर गोईंग इन अ व्हेरी क्लियर मोड की बऱ्या तरेन सगळ्यांक कलेक्टिवली घेवन काम करुया म्हणून. वॉट हॅपन्ड ऑन द लास्ट 3 days इन दीस पर्टिक्युलर बेल्ट वॉज प्युअर, आय वूड से, प्लेइंग पॉलिटिक्स ओवर इश्यूज अँड क्रिएटिंग इश्यूज आउट ऑफ नथिंग, जस्ट टू क्रिएट सम अटेंशन फॉर सम पीपल हू थॉट दे वूड गेट बाय द इयर एंड. इतलेंच. तांकां हॅपी न्यू इयर. ओके, थँक्यू.